आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट या चॅप्टर मधील टाइप 1B प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजेच इंटरमिडिएट सेक्शन वरती जे काय फोर्स अप्लाय होतात त्यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 5 पाहणार आहोत. डिटरमाइन लोड P. या डायग्राम मध्ये जो काही P अननोन आहे तो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. अँड टोटल इलॉंगेशन इन द बार. आणि या संपूर्ण बारचं इलॉंगेशन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हॅव्हिंग 12 mm डायमीटर. याचा डायमीटर आपल्याला किती दिलाय त्यांनी? 12 mm आपल्याला त्याचा डायमीटर दिलेला आहे. त्याचबरोबर यंग मॉड्युलस E किती दिलाय? 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. तर सर्वप्रथम जे काय डाटा आपल्याला गिवन आहे तो आपण नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय डायमीटर दिलाय. डायमीटर स्मॉल डी ने डिनोट करतो. किती आहे तो? 12 mm. त्याचप्रमाणे काय दिलाय? यंग मॉड्युलस E किती दिलाय तो? 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. एवढा आपल्याला दिलेला आहे. आणि बाकीचा सर्व काही डाटा आहे तो या डायग्राम मध्ये त्यांनी आपल्याला गिवन दिलेला आहे. तर या टाइपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपण सर्वप्रथम काय स्टेप करत असतो? दिलेली बॉडी ही इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे का नाही हे चेक करत असतो. मग इक्विलिब्रियम कंडिशन साठी आपली कंडिशन काय असते? तर समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. म्हणजे जे काही एक्स ऍक्सिस वरील फोर्स आहेत या सर्व फोर्सेसची बेरीज किती आली पाहिजे? 0 आली पाहिजे. मग आता काय करूया? हे सर्व फोर्सेस ची ऍडिशन 0 आहे असं कन्सिडर करून आपण काय करायचं? P फाइंड आउट करायचं. मग काय करायचं? राईट साइडला जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह, लेफ्ट साइडला येणारे फोर्सेस निगेटिव्ह घ्यायचे. हा 5 किलो न्यूटन कुठे चालला? लेफ्ट साइडला, म्हणजे -5 किलो न्यूटन. नेक्स्ट 4 किलो न्यूटन कुठे चालला? राईट साइडला, म्हणून +4 किलो न्यूटन. हा P कुठे चालला? लेफ्ट साइडला, म्हणजेच -P. हा 6 किलो न्यूटन कुठे चालला? राईट साइडला, म्हणून +6 किलो न्यूटन इज इक्वल टू काय करायचं? 0. आता काय करूया? हा P मायनस आहे तो इज इक्वल टू च्या पलीकडच्या साईडला पाठवूया. म्हणजे -P तिकडे गेल्यानंतर काय होणार? +P होणार. आणि बाकीच्याचे काय करूया? आपण ऍडिशन करूया. म्हणजेच कसं होणार बघा? -5 किलो न्यूटन +4 किलो न्यूटन. हा -P त्या साईडला पाठवूया. इथं राहिला काय? +6 किलो न्यूटन इज इक्वल टू हा -P तिकडे गेल्यानंतर काय होणार? +P. देअरफॉर P इज इक्वल टू व्हॅल्यू किती ते? -5 +4 +6 किती आलं? 5. म्हणजेच 5 किलो न्यूटन हा काय झाला? P ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. P इज इक्वल टू 5 किलो न्यूटन. आता ही बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे असं समजून आपण काय करत असतो? फोर्स रिझोल्युशन करत असतो. जर इक्विलिब्रियम मध्ये असेल तरच आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. जर इक्विलिब्रियम मध्ये नसेल तर आन्सर फाइंड आउट करता येत नाही. म्हणून काय करायचं? आता या बॉडीचं फोर्स रिझोल्युशन करायला सुरुवात करूया आपण. तर यासाठी आपण 2 मेथड पाहिल्यात, मेथड नंबर 1 आणि मेथड नंबर 2. तर आज आपण फक्त या व्हिडिओमध्ये मेथड नंबर 1 ने सॉल्व्ह करूया. नेक्स्ट न्यूमेरिकल मेथड नंबर 2 ने सॉल्व्ह करूया. दोन्ही मेथडने आन्सर काय होतं? सेम येतं. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जरी एखादी नवीन मेथड माहित असेल, नवीन एखादी ट्रिक जरी तुम्हाला माहित असेल तरी त्याने तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. परंतु फायनल आन्सर जे काय टोटल इलॉंगेशन इन बार असतं ते कोणत्याही मेथडनं काय आलं पाहिजे? सेम आलं पाहिजे. याच्या अगोदरचे आपण 4ही न्यूमेरिकल मेथड नंबर 1 आणि मेथड नंबर 2 ने सॉल्व्ह केलेले आहेत. परंतु आता आपण टाइम वाचवण्यासाठी काय करूया? हा न्यूमेरिकल फक्त मेथड नंबर 1 ने सॉल्व्ह करूया. तुम्हाला जर प्रॅक्टिस करायचं असेल तर मेथड नंबर 2 ने सुद्धा हा आन्सर फाइंड आउट करू शकता. याच्या अगोदरचे आपण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो पॉईंट तुम्ही कव्हर करू शकता. तर आता मेथड नंबर 1 साठी आपण काय करत असतो? ब्लॉक नंबर 1, 2, 3 नाव देऊया याला A, B, C, D. मग पहिला ब्लॉक AB ड्रॉ करूया इथं. बरोबर याच्या खाली दुसरा ब्लॉक BC ड्रॉ करूया. बराबर याच्या खाली तिसरा ब्लॉक CD ड्रॉ करूया. नाव देऊया ब्लॉक AB, सेक्शन BC, सेक्शन CD. मग आपल्याला माहित आहे स्टार्टिंगचा फोर्स आणि एंडिंगचा फोर्स हा काय असतो? फिक्स असतो, कधीही चेंज होत नाही. मग काय करूया आपण? तसं आपण
स्टार्टिंगचा फोर्स किती आहे 5 किलो न्यूटन टेन्साईल आहे. ऍज इट इज ड्रॉ करूया. किती आहे तो 5 किलो न्यूटन. लास्ट फोर्स किती आहे सीडी वरती, तो सुद्धा टेन्साईल आहे. टेन्साईल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा. ऍज इट इज ड्रॉ करूया. किती आहे तो 6 किलो न्यूटन. आता काय करूया, ए बी आणि सीडी सेक्शन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा हा 5 किलो न्यूटन काय टेन्साईल, याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करत असतो, इक्वल अँड ऑपोजिट फोर्स लावत असतो. मग काय करूया, सर्वप्रथम इक्वल म्हणजे काय 5 किलो न्यूटन, इकडे सुद्धा 5 किलो न्यूटन फोर्स लावायचा. इक्वल अँड ऑपोजिट डायरेक्शन, इक्वल लिहिला, इकडे 5 किलो न्यूटन, इकडे पण 5 किलो. आता ऑपोजिट डायरेक्शन, हा जर या साईडला चालला असेल तर याला बॅलन्स करण्यासाठी त्या साईडला 5 किलो न्यूटन लावायचं. म्हणजेच काय झालं, ह्या बॉडीला हे दोन फोर्स काय करतात, बाहेरच्या साईडला ओढतात. बाहेरच्या साईडला म्हणजेच काय टेन्साईल, आणि टेन्साईल आपण कसं लिहित असतो पॉझिटिव्ह. सिमिलरली सीडी सेक्शन साठी बघा 6 किलो न्यूटन हा फिक्स आहे, तो ऍज इट इज ड्रॉ केला. या 6 किलो न्यूटनला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करत असतो, इक्वल अँड ऑपोजिट फोर्स अप्लाय करत असतो. इक्वल म्हणजे किती 6 किलो न्यूटन, आणि ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे हा जर या साईडला चालला असेल तर आपण बॅलन्स करण्यासाठी त्याला या साईडला पाठवलं. म्हणजे सीडी सेक्शन सुद्धा बॅलन्स झाला. सीडी सेक्शनला हे दोन फोर्स काय करतात, बाहेरच्या साईडला ओढतात. बाहेरच्या साईडला ओढतात म्हणजेच काय टेन्साईल, आणि टेन्साईल कसे असतात पॉझिटिव्ह, म्हणून हा पॉझिटिव्ह. म्हणजे ए बी आणि सी डी दोन्ही सेक्शन आपण काय केले, सॉल्व्ह केले. आता विषय राहिला फक्त बीसी सेक्शनचा. मग बीसी सेक्शन सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं बघा, ह्या बी लाईन वरती हा 5 किलो न्यूटन नवीन फोर्स आला. आता ह्या 5 किलो न्यूटनला बॅलन्स करण्यासाठी काय करायचं, इक्वल अँड ऑपोजिट डायरेक्शन फोर्स अप्लाय करायचा. हा बघा 5 किलो न्यूटन इक्वल म्हणजे हा जेवढा फोर्स आहे तेवढाच फोर्स, किती आहे तो 5 किलो न्यूटन, हा झाला इक्वल. आणि ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे हा ह्या साईडला चाललाय, तर इथं काय करायचं, यावरती या साईडला अप्लाय करायचं. परंतु या बी लाईन वरती मूळचा एक किती आहे 4 किलो न्यूटन फोर्स आहे. कोणत्या साईडला चाललाय, त्या साईडला. ऍज इट इज ड्रॉ करायचा. हा किती किलो न्यूटन आहे 4 किलो न्यूटन. 4 किलो न्यूटन. आता बघा 5 किलो न्यूटन ह्या साईडला चालला, 4 किलो न्यूटन ह्या साईडला चालला. म्हणजेच कसे आहेत ऑपोजिट इन डायरेक्शन, दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध डायरेक्शन मध्ये जात आहेत. अशा कंडिशन मध्ये आपण काय करत असतो, सबट्रॅक्शन करत असतो. म्हणजे 5 - 4 किती येणार 1 किलो न्यूटन. आता विषय येतो डायरेक्शनचा. डायरेक्शन कोणती देतो, लार्ज फोर्स. 5 आणि 4 मधला लार्ज फोर्स कोणता आहे 5 किलो न्यूटन, म्हणजे मोठा फोर्स. तो कोणत्या डायरेक्शनला चाललाय, या डायरेक्शनला. म्हणून काय करायचं, या डायरेक्शनला 1 किलो न्यूटन द्यायचं. आता हा नवीन 1 किलो न्यूटन आला, याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करत असतो, इक्वल अँड ऑपोजिट डायरेक्शन. इक्वल म्हणजे किती 1 किलो न्यूटन, आणि ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे हा जर या साईडला चालला असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी त्या साईडला पाठवायचं. म्हणजे हा बीसी ला काय करतो, बाहेरच्या साईडला ओढतो. बाहेरच्या साईडला म्हणजेच काय टेन्साईल. टेन्साईल कसे असतात पॉझिटिव्ह. संपूर्ण सेक्शनचं आपण काय केलं, फोर्स रिझॉल्युशन केलं. आता इथे बघा आपला नवीन किती आला 1 किलो न्यूटन, परंतु मूळचा हा 6 किलो न्यूटन तो फिक्स आहे. मग याला बॅलन्स करण्यासाठी आपण या साईडला 6 किलो न्यूटन लावलाय. तर आता हा आन्सर आपण टॅली करूया, की बाबा आपण जे आन्सर फाइंड आउट केलेलं आहे ते बरोबर आहे का रॉंग आहे. तर आपण क्रॉस चेक करू शकतो. कसं बघा, हा 1 किलो न्यूटन बॅलन्स करण्यासाठी आपण काय करायचं, इथं इक्वल आणि ऑपोजिट लावायचं. इक्वल म्हणजे 1 किलो न्यूटन, आणि ऑपोजिट म्हणजे हा या साईडला चालला तर याला या साईडला अप्लाय करायचं. आता ह्या मेथडने जरी आन्सर आपलं टेन्साईल 6 किलो न्यूटन आलं तर आपली प्रोसेस सगळी बरोबर आहे. जर रॉंग आलं तर कुठेतरी मिस्टेक झाली समजायचं. आता बघा, परंतु मूळचा सी वरती किती आहे 5 किलो न्यूटन, तो कोणत्या डायरेक्शनला आहे, ह्या डायरेक्शनला. ऍज इट इज देऊया, किती आहे तो 5 किलो न्यूटन. बघा हा पण ह्या साईडला, हा पण ह्या साईडला, दोन्ही सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन असेल तर काय करतो आपण, ऍडिशन करतो. मग 5 + 1 किती आला 6 किलो न्यूटन. ऑलरेडी आपण लिहिलेलंच आहे 6 किलो न्यूटन. विषय तो डायरेक्शनचा. डायरेक्शन कोणती देतो, लार्ज फोर्स. 5 आणि 1 मधला लार्ज कोणता आहे 5, कोणत्या साईडला चाललाय ह्या साईडला. हे सुद्धा ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजेच काय, आपण जी काय प्रोसेस केलेली आहे ती 100% करेक्ट प्रोसेस आहे. जर का आपलं प्रोसेस जर कुठे चुकली असती तर इथं सुद्धा डायरेक्शन किंवा हा फोर्स डिफरंट आला असता. परंतु ह्या मेथडने आपण करत आल्यानंतर इथं सुद्धा स्टार्टिंगला आपण 6 किलो न्यूटन बॅलन्स केला होता, आणि आन्सर फाइंड आउट करत आल्यानंतर सुद्धा 6 किलो न्यूटन सेम टू सेम आन्सर आलं. म्हणजे ही जी काय केलेली प्रोसेस आहे ती 100% बरोबर आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, टोटल इलॉंगेशन इन बार. टोटल इलॉंगेशन कसं फाइंड आउट करतो, चेंज इन लेंथ टोटल इज इक्वल टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आपल्याला काय सांगतो,
तर संपूर्ण बॉडीचं डिफॉर्मेशन हे केवढं असतं, तर इंडिव्हिज्युअल बॉडीच्या डिफॉर्मेशनच्या ऍडिशन एवढं असतं. म्हणजेच काय होणार, ह्याचं डिफॉर्मेशन प्लस ह्याचं डिफॉर्मेशन प्लस ह्याचं डिफॉर्मेशन, या सगळ्यांची ऍडिशन म्हणजेच काय असणार आहे, टोटल डिफॉर्मेशन ऑफ बॉडी. मग टोटल डिफॉर्मेशन ऑफ बॉडी म्हणजेच काय येणार, चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 1 प्लस ऑर मायनस चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 2 प्लस ऑर मायनस चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 3. तर प्लस ऑर मायनस काय घेतो, काय बॉडी टेन्साइल असतात, काय काय कॉम्प्रेसिव्ह असतात, त्यामुळे आपण प्लस ऑर मायनस घेत असतो. मग चेंज इन लेंथ साठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, काय असतो तो, PL डिवायडेड बाय ए. हा फॉर्म्युला पण टाइप 1A सिंपल स्ट्रेस स्ट्रेन यावरील सिंपल न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे फॉर्म्युले पाहिलेत, त्या फॉर्म्युल्याच्या व्हिडिओमध्ये याचा फॉर्म्युला आहे, तर त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो पॉइंट कव्हर करा. तर बघा, चेंज इन लेंथ म्हणजे काय असतं, PL डिवायडेड बाय ए प्लस ऑर मायनस PL डिवायडेड बाय ए प्लस ऑर मायनस PL डिवायडेड बाय ए फॉर सेक्शन 1, फॉर सेक्शन 2, फॉर सेक्शन 3. आता PLAE यातील कॉमन काय काय गोष्टी आहेत त्या बाहेर काढूया आणि ज्या कॉमन आहेत त्या आतमध्ये ठेवूया. मग आता बघा, इथं P फोर्स बघा, 5 किलोन्यूटन, 1 किलोन्यूटन, 6 किलोन्यूटन, डिफरंट आहेत, कॉमन काढायची गरज नाही. लेंथ बघा, 0.8 मीटर, 1.2 मीटर, 1 मीटर, डिफरंट लेंथ आहेत, लेंथ सुद्धा कॉमन काढू शकत नाही. नेक्स्ट एरिया, एरिया याचा काय समोर, आता हा बघा मार्कर, ह्याचा फ्रंट व्ह्यू कसा दिसतोय आपल्याला, रेक्टँगल दिसतोय, लाईक दॅट, ह्याच्यासारखा दिसतोय कसा. परंतु ज्यावेळी आपण याचा साइड व्ह्यू बघणार त्यावेळी आपल्याला लक्षात येणार की हा सर्क्युलर रॉड आहे, स्क्वेअर रॉड आहे की रेक्टँगल रॉड आहे. परंतु यांनी काय केलंय, डायमीटर 12 mm दिलेला आहे. म्हणजेच काय, हा असा काहीतरी सर्क्युलर रॉड आहे, AB BC आणि हा CD. तर हा डायमीटर आपल्याला त्यांनी किती दिलाय, 12 mm. मग डायमीटर आपल्याला दिलेला आहे, त्यावरून आपण एरिया काढू शकतो. कसा काढू शकतो, आता बघा, याचा जेवढा डायमीटर आहे तेवढाच याचा सुद्धा आहे आणि तेवढाच याचा सुद्धा आहे. म्हणजेच सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 आपला कसा येणार आहे, एरिया सेम येणार आहे. म्हणजेच A1 इज इक्वल्स टू A2 इज इक्वल्स टू A3. आता आपल्याला इथं लेंथ डिफरन्स दिसत असेल, आपल्याला वाटत असेल की लेंथ जर का डिफरंट असेल तर एरिया डिफरंट येईल. परंतु लेंथ आणि एरियाचा काही संबंध नसतो. कारण बघा, आपण सर्कलचा एरिया कसा काढतो, पाय d स्क्वेअर डिवायडेड बाय 4. यात कुठं लेंथ आली का, नाही. म्हणजेच एरिया कशावरती डिपेंड असतो, डायमीटर वरती. जर का हा डायमीटर 12 असता, ह्याचा मोठा त्याचा छोटा आला असता, तर यांचं एरिया चेंज झालं असतं. परंतु डायमीटर सगळ्याचं सेम आहे, म्हणून सगळ्याचा एरिया काय होणार आहे, सेम येणार आहे. मग व्हॅल्यू पुट करूया, पाय डायमीटर किती दिला त्यांनी, 12, त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. एरिया फाइंड आउट करूया कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने. किती आहे, शिफ्ट धरून EXP पॅटर्न दाबल्यानंतर पाय येतं, ब्रॅकेटमध्ये 12 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू डिवायडेड बाय 4. 130.097 आणि युनिट काय येणार, mm स्क्वेअर. डायमीटरचं युनिट काय असतं, mm, आणि त्याचा स्क्वेअर केल्यानंतर काय होणार, mm स्क्वेअर. म्हणजे एरिया किती आला, 113.097 mm स्क्वेअर. म्हणजेच जेवढा सेक्शन 1 चा एरिया आहे तेवढाच सेक्शन 2 चा एरिया आहे, तेवढाच सेक्शन 3 चा एरिया आहे. म्हणजे आपण यातून काय करू शकतो, एरिया कॉमन काढू शकतो. नेक्स्ट, त्यांनी यंग मॉड्युलस दिलाय. यंग मॉड्युलस कशाच्या रिलेटेड असतो, तर मटेरियल. तिन्ही सेक्शन सेम मटेरियलचे असल्यामुळे आपल्याला फक्त त्यांनी कॉमन E दिलेला आहे. जर का डिफरंट मटेरियलचे असते तर त्यांनी डिफरंट E यंग मॉड्युलस दिले असते. परंतु आता सध्या काय, तिन्ही सेक्शन सेम मटेरियल पासून असल्यामुळे कॉमन E दिलेला आहे. म्हणजे एरिया आणि यंग मॉड्युलस आपण यातून काय करायचा, कॉमन काढायचा. म्हणजेच काय होणार, 1 डिवायडेड बाय एरिया, यंग मॉड्युलस कॉमन काढला आणि ब्रॅकेट मध्ये काय होणार, प्लस ऑर मायनस P1 L1 प्लस ऑर मायनस P2 L2 प्लस ऑर मायनस P3 L3. व्हॅल्यू पुट करूया, वन डिवायडेड बाय एरिया किती फाइंड आउट केला, 113.097 इंटू यंग मॉड्युलस किती आहे, गिवन दिलेला आहे 2 इंटू एरिया mm स्क्वेअर मध्ये काढला, त्यामुळे
ऑलरेडी त्यांनी एमएम दिलं, त्यामुळे ऍज इट इज व्हॅल्यू पुट केली. जर का मीटर मध्ये असतं तर काय केलं असतं, व्हॅल्यू इंटू 10⁻³ करून मग कॅल्क्युलेशन केलं असतं, तेव्हा mm² एरिया आला असता. परंतु ऑलरेडी एमएम मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करायची गरज नाही. नेक्स्ट, यंग मॉड्युलस ई न्यूटन पर mm² दिलाय. ऑलरेडी युनिट कन्व्हर्जन मध्येच आहे, त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. किती आहे तो, 2 × 10⁵ ब्रॅकेट मध्ये प्लस ऑर मायनस. पहिल्या सेक्शनच्या साठी बघा टेन्सल आहे म्हणून काय करायचं, प्लस फोर्स किती आहे 5 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो, इंटू 10⁻³. तर युनिट कन्व्हर्जन हा एक व्हिडिओ आपण पाहिलेला आहे, त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो. त्यात A to Z युनिट कन्व्हर्जन आपण पाहिलेलं आहे, तिथून तो पॉईंट कव्हर करू शकता. तर किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो, इंटू 10⁻³. नेक्स्ट, L1 पहिल्याची लेंथ किती दिलाय, 0.8 मीटर मध्ये. 0.8 मीटर. मीटरचं कसं करतो हे सुद्धा त्या व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. 0.8 इंटू मीटरचं एमएम कसं करतो, 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. नेक्स्ट, दुसऱ्या सेक्शन साठी प्लस ऑर मायनस, प्लस कारण टेन्साईल आहे. फोर्स, दुसऱ्याचा फोर्स किती आहे 1 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो, 10⁻³ इंटू L2. दुसऱ्याची लेंथ किती आहे 1.2 मीटर. मीटरचं काय करायचं, एमएम मध्ये करायचं, म्हणून इंटू 10⁻³. नेक्स्ट, तिसऱ्यासाठी कसं आहे टेन्साईलच आहे म्हणून प्लस साइन. फोर्स किती आहे 6 किलोन्यूटन. किलोन्यूटन आहे, त्याचं न्यूटन मध्ये कसं करतो 10⁻³ इंटू L3. तिसऱ्याची लेंथ किती आहे 1 मीटर. 1 ॲज इट इज, मीटरचं एमएम करायचं म्हणून इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. युनिट कन्व्हर्जन व्यवस्थित लक्ष देऊन करायचं. मीटरचं असेल तर एमएम करायचं, किलोन्यूटनचं असेल तर न्यूटन करायचं. आता हे काय आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तो कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सॉल्व्ह करूया. जर आपल्याला टोटल एकाच वेळी जर का आपल्याला कॅल्क्युलेट करता येत असेल तर संपूर्ण गोष्टी एका वेळी कॅल्क्युलेट करा. नसेल तर काय करा, ही व्हॅल्यू सेपरेट, ही व्हॅल्यू सेपरेट, ही व्हॅल्यू सेपरेट, तिघांची ऍडिशन करून काय करायचं, ही लिहायची आणि ही डिवायडेड बाय हे ब्रॅकेट मध्ये करायचं. किंवा आपण काय करूया, डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर कॅल्क्युलेटर मध्ये आपण काय करूया, डबल ब्रॅकेट मध्ये लिहूया. डबल ब्रॅकेट मध्ये 5 इंटू 10⁻³ इंटू 0.8 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1 इंटू 10⁻³ इंटू 1.2 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस 6 इंटू 10⁻³ इंटू 1 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. आणि डबल ब्रॅकेट टाकल्यामुळं अजून एक ब्रॅकेट कम्प्लीट इंटू दुसरं काय असणार 1 डिवायडेड बाय 113.097 इंटू 2 इंटू 10⁻⁵ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू, आपलं आन्सर किती आलं 0.495 युनिट काय येणार एमएम. तर आपली टोटल चेंज इन लेंथ किती आली, चेंज इन लेंथ टोटल इज इक्वल्स टू 0.495 युनिट काय असतं एमएम. आन्सर आपलं कसं आलं पॉझिटिव्ह आलं, म्हणून आपण काय लिहिणार, पॉझिटिव्ह साइन इंडिकेट increase in length. तर एकंदरीत या न्यूमरिकल मध्ये आपण फक्त मेथड नंबर 1 ने पाहिले आहेत. त्याच्या अगोदरचे 4 व्हिडिओ आपण मेथड नंबर 1 आणि 2 ने पाहिलेले आहेत. परंतु टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट काय केलं, मेथड नंबर 1 ने सॉल्व्ह केलं. तर नेक्स्ट न्यूमरिकल आपण मेथड नंबर 2 ने सॉल्व्ह करूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील. या जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत गोष्टी शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 6 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.